कर्जत तालुक्यात वाढत्या उन्हामुळे पाणी टंचाईची परिस्थिती गंभीर बनली असून ग्रामीण आणि आदिवासी भागातील पाण्याचे स्रोत आटू लागले आहेत. त्यामुळे सध्या तालुक्यातील 7 गावे आणि 21 वाड्यांना शासकीय टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय. कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार पाणी टंचाईची तीव्रता वाढत असून टँकरची मागणीही वाढत आहे. शासनाने कर्जत तालुक्यासाठी 13 टँकर मंजूर केले आहेत. प्रत्येक टँकरची क्षमता 14,000 लिटर इतकी आहे. यावर्षी तालुक्यातील 20 गावे आणि 39 आदिवासी वाड्या पाणी टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. जलजीवन मिशन अंतर्गत अनेक नळपाणी योजना निधी अभावी रखडल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. पेज आणि उल्हास नदीतून पाणी उचलून टँकरद्वारे गावांमध्ये पुरवठा केला जातो. आशाणे, कोशाणे, पळसदरी, पात्रश, मोगरज, खानन आणि धामणी या गावांसह ठाकूरवाडी, चिमटेवाडी, जांभूळवाडी, पिंगळस, फणसवाडी, मोहपाडा आदी 21 वाड्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. कर्जत लाईव्हसाठी नितीन पारधी, नेरळ, माथेरान.